श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी यांच्या नावावरील जमीन भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र कोराडी यांच्या नावे दर्ज करण्यात आल्याचा आरोप कोराडी संस्थान यांच्याद्वारे करण्यात आला। अशा प्रकारे बनावट दस्त तयार करून कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवी आणि येथील भक्त यांचे शोषण आणि फसवणूक शासकीय अधिकारी यांच्या दबावात करण्यात येत आहे। या प्रकरणात सहभागी व्यक्तींवर कारवाई करण्याची नोटीस कामठी पोलीस स्टेशन येथे संपूर्ण कागदपत्रे पुराव्यानिशी देण्यात आली, परंतु प्रभावशाली व्यक्तींच्या दबावाखाली येऊन यावर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही। महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी यांचे अहित करणारे तसेच सरकारी अभिलेखावर आपराधिक षडयंत्र, बेकायदेशीर कामे इत्यादी अपराध करणारे चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे साथीदार व इतर शामिल व्यक्तींवर कारवाई करण्याची नोटीस कामठी पोलीस स्टेशन येथे संपूर्ण कागदपत्रे पुराव्यानिशी देण्यात आली होती, परंतु प्रभावशाली व्यक्तींच्या दबावाखाली येऊन यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही। तसेच या प्रकरणात श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी जाखापूर यांचे नाव कमी करून भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र कोराडी यांचे नाव दर्ज करण्यात आले आहे। ही सदर पूर्ववत नमूद करण्याबाबत तलाठी कोराडी यांनी संदर्भित प्रतिवेदन सादर केले आहे। त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी वरील जमिनीचा महसूल भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र हे नोंदणीकृत दस्त दुय्यम निबंधक कामठी येथे लिहून देऊन या गैरकायदेशीर कृत्यात सहभाग घेतला। यासोबतच नागपूर महानगर विकास प्राधिकरण यांनी वरील जमिनीवर बांधकाम झाल्यानंतरही ही बाब दुर्लक्षित करून अकृषिक परवानगी भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र कोराडी मालक दाखवून मिळवून देण्याची कारवाई केली। तसेच या प्रकरणात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी अकृषिक आदेशावर गुपचूप स्वाक्षरी केली आणि यात राज्यपाल कोश्यारी यांनी अनेकदा निर्देश दिले होते। वरील प्रकल्पातील जमीन बनवारीलाल यांचे मागणीपोटी केवळ 3.5 कोटी रुपयात 90 वर्षाकरिता त्यांच्या घशात घालण्यास उभारण्यात आली आहे। कायदेशीरपणे त्यांची संस्था मालकीची दाखविण्यात आली असून बनावट दस्त तयार करण्यात आले आहेत। तसेच कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवी आणि तेथील भक्त यांचे शोषण आणि फसवणूक शासकीय अधिकारी यांच्या दबावात करण्यात आले आहे असा आरोप आता करण्यात आला आहे। माझ्या शेजारी एक उजवीकडे सुरुवातीपासून बसलेले जे आहेत ते राजेशजी निंबाळकर, त्याच्यानंतर मग श्री चंद्रकांत वासनिक साहेब, त्याच्यानंतर विनोद भाऊ पटोले साहेब, मी ॲडव्होकेट सतीश उके, त्याच्यानंतर मग माझे शेजारी अनिल धोटे साहेब आहेत, हे कामगार नेते आहेत आणि त्यांच्या शेजारी जे आहेत ते ॲडव्होकेट अभियान बाराते आहेत। आजच्या पत्रकार वार्तेचा मुख्य विषय जो आहे त्याची सारांश आपल्याला दिलेला आहे। मी आज राजभवनाला घेरावाचा जो कार्यक्रम होता त्याच्यामुळे मला वाटतं कदाचित अनेक पत्रकार बंधू आले नसतील इथे। कामगार नेते आणि त्याचे शेतकरी या दोघांचाही असं संयुक्त असा विरोध होता केंद्र शासनाच्या तिन्ही कायद्यांना। बेसिक कारण असं आहे त्याच्या मागचं की आमचे सर्व कामगार नेते जे बंधू इथे बसलेले आहेत, गेल्या 200 वर्षामध्ये कोणतीही नवीन सोशल थेरी आलेली नाही। सर्वात शेवटची सोशल थेरी कार्ल मार्क्स आणि मॅक्स वेबरची येऊन गेली। त्याच्यानंतर आधुनिकतेच्या कार्यकाळात आधुनिक जगाला सूट होणारी सोशल थेरी आलेली नाही आणि त्याचा फायदा अशा पद्धतीने घेतला गेला। कामगार आणि शेतकऱ्यांचं शोषण होणारे कायदे तयार होत गेले, अनेक कामगार विरोधी कायदे आलेत आणि ह्या सर्व पार्श्वभूमीमध्ये लोक या कामांना लागले। आपापल्या रोजीरोटीच्या संघर्षाकरता कास्तकार आपल्या संघर्षामध्ये आहे, कामगार आपल्या संघर्षामध्ये आहे, सामान्य माणूस आपल्या संघर्षामध्ये आहे आणि सत्ताधारी जे होते ते आपल्या कामामध्ये आपल्या स्वार्थामध्ये व्यस्त होते। तर असाच जो प्रकार याच्यापूर्वी जो घडला होता की सत्ताधाऱ्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये काय काय कारनामे केले, त्याच्यामध्ये गेल्या वेळेस आम्ही जी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये कोराडी येथील जमिनी कशा प्रकारे तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लुटल्या, स्वतःच्या घशात घातल्या, हे सर्व प्रकार आपल्याकडे पुराव्यानिशी दिले होते। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी संदीप जोशी यांच्या प्रचार सभेकरता सुरेश भट सभागृहामध्ये जे काही त्यांचं भाषण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं असं की आम्ही त्यांना राजकीयरित्या डॅमेज करण्याचं काम केलेलं आहे।
पत्रकार परिषदेपाशी या पत्रकार परिषदेकरता आजचा दिवस निवडण्याचं कारण असं की काल ग्रामपंचायतीच्या निवडणुका आटोपल्या. आता चंद्रशेखर बावनकुळेंना आमच्यावर आरोप करण्यासाठी काही शिल्लक नाही की आमच्या प्रेस कॉन्फरन्समुळे किंवा आमचे आवाज उचलल्याने त्यांचं राजकीय नुकसान होतं आहे किंवा याचा प्रभाव हा त्यांच्या निवडणुकीवर पडेल, ग्रामपंचायतच्या निवडणुकीवर पडेल, जिथे त्यांचे समर्थक आणि त्यांनी अनेक गावाचे काबीज करून ठेवलेले आहेत, असं ते आरोप आता करू शकणार नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की कोण सतीश उके म्हणे धरून आणलं म्हणे आणि त्यांनी आमच्याविरुद्ध असे आरोप केले. बनवारीलालजी पुरोहित यांना राष्ट्रीय स्मारक तयार करायचं होतं भगवान रामांचं, त्याकरता आम्ही कोराडी मंदिराची जमीन त्यांना दिली असं एक्सप्लेनेशन देऊन त्यांनी स्वतःची प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला लोकांच्या नजरेमध्ये. हे त्यांचं जस्टिफिकेशन होतं, हे त्यांचं एक्सप्लेनेशन होतं. कधी? जेव्हा त्यांची चोरी पकडल्या गेली आमच्या हाती. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही त्यांना डॅमेज करण्याचं काम करतो. जो स्वतःच डॅमेज आहे त्याला काय डॅमेज करायचं काम आहे. तर अशा परिस्थितीमध्ये गेली पत्रकार परिषद झाल्यानंतर अनेक महत्त्वाचे पुरावे आमच्या हाती लागले आणि स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी कबूल केलं की बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना ती जमीन मागितली होती राष्ट्रीय स्मारकासाठी. आता ठीक आहे, आता आमचे राज्यपाल महोदय कोश्यारीजी म्हणतात की राम मंदिर एक झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे, असे प्रकारचे जे त्यांचे जे शब्द आहेत, रामाच्या नावावर तुम्ही का चोऱ्या करणार का मग? आणि गोष्ट अशी आहे, मग समजा आम्ही मान्य करतो की आमचे ईश्वर आहेत राम, आमचे भगवान आहेत राम, या गोष्टीला काही दुजाभाव नाही. पण रामाचं जर स्मारक तुम्हाला तयार करायचं होतं तर त्याच्याकरता योग्य ठिकाणं आहेत ना. त्याच्याकरता रामटेक हे सर्वात बेस्ट ठिकाण आहे जिथे त्यांनी स्मारक तयार करायला पाहिजे होतं रामांचं. काही अडथळा नव्हता आणि संपूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री होते. वर्धा रोडवर एखादी नवीन जागा शोधायला पाहिजे होती. आता जर समजा त्यांना जर रामाचं तयारच करायचं आहे तर याचा अर्थ कोणाच्या घरात घुसणार का तुम्ही? मग दुसऱ्या देवांचं महत्त्व कमी करणार तुम्ही? उद्या ते म्हणतील की आम्ही मथुरेमध्ये राम मंदिर बांधतो. काहीतरी पागल पण. आणि कशासाठी? आज जर समजा राजकीय विश्लेषण केलं आणि हिशोब केला तर जेवढे मंदिरं जे आहेत हे आणि यांच्या कार्यकर्त्याच्या ताब्यातनं जर काढले तर यांच्याकरता राजनीतीकरता पैसा शिल्लक उरणार नाही. आम्ही जो पैसा मंदिरांमध्ये देवळांमध्ये, ते मग राम मंदिर असो, कोराडीचं मंदिर असो की अन्य मंदिर असो, तिथे आम्ही देणारा पैसा, याच्यातला किती पैसा त्यांच्या राजकारणाच्या कामी लागतो याचा हिशोब त्यांनी कधीतरी द्यावा. याच्यातही त्यांनी राजकारण केलं. 90 वर्षाकरता कोराडी मंदिराची जमीन ही 3.5 कोटी रुपयात फक्त लीजमध्ये दिली त्यांनी भारतीय विद्याभवनला, बनवारीलाल पुरोहित यांच्या म्हणण्यावरून. आणि तेही फक्त 50 लाख रुपये ते आता देणार पहिल्या 30 वर्षासाठी. तर त्याच्यातही तुकडे. तर या सर्व बाबींचा आम्ही खोलवर तपास केला. त्याच्यातनं असे धक्कादायक बाबी समोर आल्या. आम्ही सर्वात पहिल्या जी की पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं होतं की यांनी 7/12 बेकायदेशीरपणे स्वतःच्या नावावर तयार करून घेतला. जर समजा 7/12 तयार करायचं असेल तर तुमच्या नावावरती सेल डीड पाहिजे किंवा तुम्हाला कसल्या तरी रजिस्टर्ड डीड अन्वये तुमच्या नावावर 7/12 होऊ शकतो. परंतु या प्रकरणामध्ये कसल्याही रजिस्टर्ड डॉक्युमेंटशिवाय 7/12 त्यांच्या नावावर झाला. याबाबत आम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर दैनिक भास्कर, दैनिक सकाळ व अनेक पत्रकार बंधूंनी त्या बातम्या प्रकाशित केल्या. दैनिक सकाळच्या बातमीची दखल घेऊन जिल्हाधिकारी महोदय यांनी, जिल्हाधिकारी कार्यालयाने SDO मौदा यांना या प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी सांगितले. ह्या सर्व गोष्टी आपल्या समक्ष उघडकीस झाल्यानंतर तलाठी, मंडळ अधिकारी, तत्कालीन उपविभागीय अधिकारी होत्या ज्या वंदना सावंतपते, ज्यांचा सिंहाचा वाटा होता हे सर्व कृत्य करण्यामध्ये, हे सर्व सतर्क झाले. आम्ही पोलीस स्टेशन कामठी येथे तक्रार केली. तर सर्वात पहिले काय झालं, कामठीच्या PIची बदली करण्यात आली जेणेकरून या प्रकरणामध्ये कारवाई होऊ नये. कोणाचा काय संबंध आहे हे गोष्ट उघडकीस येईल. त्यानंतर वंदना सावंतपते सतर्क झाली. तिने आपल्या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला सांगितलं की आपली चूक पकडल्या गेलेली आहे, आपली चोरी पकडल्या गेलेली आहे, आता याच्यातनं बाहेर कसं पडायचं. तर त्यांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला सांगितलं की तात्काळ अहवाल माझ्याकडे सादर करा जेणेकरून 7/12 पूर्ववत कोराडी मंदिराच्या नावे करण्यात येईल. तलाठ्यांनी तसा अहवाल सादर केला.
तहसीलदारकडून उपविभागीय अधिकारी महोदय यांच्याकडे आला. योगायोगाने वंदना सवरपते यांची पुन्हा जुन्या ठिकाणी बदली झाली आणि तिथे जुने उपविभागीय अधिकारी आले. त्याच्यामुळे त्यांचा तो डाव फसला. नागपूर सुधार प्रन्यासमध्ये आम्ही या कागदपत्रांची वारंवार मागणी केली. आम्हाला टाळण्यात आलं. जेव्हा की ते पब्लिक ऑफिस होतं, पब्लिक डॉक्युमेंट होते, आम्ही पब्लिक डॉक्युमेंट मागितले होते. आम्ही कोणाचे काही व्यक्तिगत डॉक्युमेंट मागितले नव्हते. भारतीय विद्या भवनचे पदाधिकारी यांनी NITला असं पत्र दिलं की आम्ही चॅरिटेबल ट्रस्ट असून आमची व्यक्तिगत माहिती बाहेर देता येत नाही. NITमध्ये तुम्ही NAसाठी अर्ज केला, तिथे NA प्राप्त करून घेतला, याच्यामध्ये व्यक्तिगत माहितीचा काय प्रश्न होता? आम्ही काही कोणाच्या लग्नपत्रिकाचे आतमधले डिटेल मागितले नाही. आम्ही कोणाच्या काही प्रेम प्रकरणांची माहिती मागितली नाही. याच्यात व्यक्तिगत माहितीचा काही प्रश्न नव्हता. तरी आमचा RTIचा अर्ज रिजेक्ट करण्यात आला. आम्ही अपीलमध्ये गेलो. अपीलमध्ये आम्हाला पार्टली माहिती मिळाली. या अपीलमध्ये मिळालेली पार्ट माहिती, त्याच्यानंतर मग आपण यापूर्वी छापलेल्या आणि दाखवलेल्या बातम्यांवरून जी चौकशी सुरू झाली, त्याच्यामध्ये जे सत्य समोर आलं आणि त्याच्यानंतर तहसीलदार मार्फत 7/12 पुन्हा बदलवण्याकरता प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांना गेला. जिल्हाधिकारी महोदय यांनी लक्ष घातलं. पोलीस विभागाने कारवाई करू नये म्हणून कामठी पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस अधिकारी झोपेत गेले. हे सर्व प्रकार झाले. तामिळनाडूचे राज्यपालापासून तर महाराष्ट्राचे राज्यपालांपर्यंत सर्व सतर्क झाले. आमची बातमी मोठ्या वर्तमानपत्रांनी छापली नाही, काही हरकत नाही. छोट्या वर्तमानपत्रांनी ते छापली, अनेक पोर्टलने छापली. माहिती दाबू शकले नाही, बातमी दाबू शकले नाही. आणि आता सर्वांच्या हातात जे आलेलं आहे मोबाईल, सोशल मीडिया, त्याच्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला, कितीही बातमी दाबण्याचा प्रयत्न केला मोठ्या वर्तमानपत्रांनी, तरी आता त्याचा काही असर होत नाही. तेवढा माहिती कुठून प्रसारित होऊनच जातं. इतकं सोपं राहिलेलं नाही. हे माझ्याकडे पत्र आहे दिनांक 28/12/2020 रोजीचं. हे पत्र लिहिलेलं आहे तहसीलदार कामठी यांनी उपविभागीय अधिकारी महोदय यांना. याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की कसल्याही लिगल डॉक्युमेंटशिवाय हा 7/12 भारतीय विद्या भवन यांच्या नावे करण्यात आला. ओरिजिनल याचे मालक कोराडी मंदिर देवस्थान होतं. हा 7/12 अनअवधानाने भारतीय विद्या भवनच्या नावे करण्यात आला. अनअवधानाने 7/12 झाला ही घटना संपूर्ण महाराष्ट्रातली या आधुनिक काळातली आणि कायद्याच्या राज्यातील ही पहिली घटना आहे की अनअवधानाने 7/12 चेंज झाला आणि कुणीतरी मालकाचं नाव विना कसल्याही डॉक्युमेंटशिवाय घेऊन गेलं. आणि हे सर्व चमत्कार जे आहेत हे फक्त बनवारीलाल पुरोहित आणि जिथे चंद्रशेखर बावनकुळे किंवा देवेंद्र फडणवीस असतील तिथे तसे चमत्कार होऊ शकतात. बाकी सतीश उकेसाठी असा चमत्कार कधी होणार नाही. सतीश उकेला जर समजा त्याला जर जमीन विकत घेतल्यानंतर जर 7/12 चेंज करायचा असेल तर त्याच्यासाठी त्याला महिनाभर वाट पाहावं लागेल. गावभराचे आक्षेप येतील, शेजारी आक्षेप टाकेल, मग तहसीलदार शेजारच्या आक्षेपावरनं आमचा फेरफार रिजेक्ट करेल. हे सर्व प्रकार आम्ही भूतकाळात सहन केलेला आहे. इथे तर कसलीही नोटीस दिली नाही, काही दिलं नाही. ताबडतोब त्यांचा अर्ज आला आणि 7/12 भारतीय विद्या भवनच्या नावावर झाला. आणि कोराडी मंदिर आम्ही देवाला सर्व मानतो. देवाला आम्ही शक्तीचं रूप मानतो आणि सर्व गुण संपन्न मानतो. इथे देवच हँडिकॅप झाले, त्यांच्या नावाची जमीन चेंज झाली आणि ते काही करू शकले नाही. त्यांना वाट पाहावं लागली न्यायासाठी की एखादा कोणी आमच्यासारखा येईल कधी आणि कधीतरी आवाज उचलेल तर उचलेल, नाही तर जमीन पचली तर पचली. तर हे जे पत्र आहे हा पुरावा आहे. तहसीलदार कामठी यांचं पत्र उपविभागीय महोदय यांना की आमच्याकडून अनअवधानाने हा 7/12 बदलला गेला. हा प्रकार सरळ भादवीचे कलम 420, 467, 68, 166 आणि 167 प्रमाणे दंडनीय आहे. सरळ खुले आम झालेली फसवणूक होती. हे पत्र माझ्या घरचं नाही आहे, शासकीय पत्र आहे. त्यानंतर आम्ही याच्यात कोण लोक इन्व्हॉल्व होते याच्यामध्ये अनेक तहसीलदार, अनेक सरकारी अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. या माझ्याकडे सर्टिफाईड कॉपीज आहेत. दिनांक 26/10/2020 हे पत्र आहे. हे पत्र तत्कालीन तहसीलदार जगदाळे यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ही जमीन भारतीय विद्या भवनलाच मिळालेली आहे.
म्हणजे याच्यात कोराडी मंदिराचा काही उल्लेख नाही. कोराडी मंदिराची जमीन कशी भारतीय विद्या भवनच्या नावावर गेली काही नाही. त्यांनी सरळ कळवलं की ही जमीन भारतीय विद्या भवनच्या मालकीची आहे, म्हणून याला अकृषिक परवानगी देण्याची हरकत नाही. हे तहसीलदार जगदाळे यांचं पत्र आहे. आता याच्यातला कोणता तहसीलदार बावनकुळेंच्या निकटवर्ती होता हे मौदा कामठी या भागातील लोकांना स्पष्टपणे माहीत आहे. त्याच्यासाठी आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्यानंतर हे माझ्याकडे तिसरं पत्र आहे. हे चॅरिटी कमिशनर ऑफिसचं पत्र आहे, ज्याच्यामध्ये चॅरिटी कमिशनर कार्यालयाने सांगितलेलं आहे की ही खसरा क्रमांक 238 ची जागा भारतीय विद्या भवनच्या नावावर झालेली आहे. ही जागा कशी भारतीय विद्या भवनच्या नावावर झाली याचा आम्हाला काहीही माहीत नाही. ही जागा आमच्या रेकॉर्डवर उपलब्ध नाही आणि ही जागा भारतीय विद्या भवनला देण्याचा प्रस्ताव कोराडी मंदिर देवस्थान ट्रस्टकडून आम्हाला कधीही प्राप्त झालेलं नाही. हे चॅरिटी कमिशनर ऑफिसने दिलेलं पत्र आहे. त्यानंतर हे एक नोंदीकृत डॉक्युमेंट जे आहे ते मी गेल्या प्रेस कॉन्फरन्सला दाखवलं होतं, ज्याच्यामध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकारी वंदना सौरभपते यांनी कोराडी मंदिर देवस्थानाच्या जमिनीचा टॅक्स भारतीय विद्या भवन भरेल असं स्वतःच्या अधिकारामध्ये लिहून हे डॉक्युमेंट रजिस्टर्ड करून दिलं. ह्या ओरिजिनल सर्टिफाईड कॉपी म्हणजे आपल्याला जे सर्व पेपर दाखवते ते ओरिजिनल दाखवत आहे. हा जो संपूर्ण जो गठ्ठा आहे हा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या कार्यालयात मिळालेला आहे. अपूर्ण माहिती मिळालेली, परंतु जेवढी मिळाली तेवढी सफिशियंट आहे. आता एकाच ठिकाणी तहसीलदार ऍडमिट करतात की अनवधानानं आमचा सातबारा भारतीय विद्या भवनच्या नावानं झालेला आहे. यामध्ये असे अनेक पेपर्स आहेत ज्याच्यामध्ये भारतीय विद्या भवनचे पदाधिकारी यांनी NMRDA यांना स्पष्टपणे लिहून दिलेलं आहे प्रतिज्ञापत्रावर. हे प्रतिज्ञापत्र आहे भारतीय विद्या भवनचे चेअरमॅन अन्नपूर्णा शास्त्री यांचं. या प्रतिज्ञा ही सर्टिफाईड कॉपी आहे आपल्या समक्ष. याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे, मी वाचून दाखवतो आपल्याला. ॲफिडेव्हिट डेपोनंट श्रीमती अन्नपूर्णा शास्त्री, वय 68 वर्षे, डायरेक्टर भारतीय विद्या भवन, अजब बंगल्याच्या जवळ, सिव्हिल लाईन्स नागपूर. आणि त्यांचा घराचा पत्ता लिहिलेला आहे त्यांनी, शुभंकर अपार्टमेंट, हिलटॉप, रामनगर, नागपूर. आय अबोव नेम डेपोनंट हिअर बाय टू टेक ओथ अँड डिक्लेअर ऑन द सोलेम अफर्मेशन ॲज अंडर. म्हणजे मी शपथेवर खरे विधान करते की दॅट आय एम ओनर ऑफ खसरा नंबर 238 मौजा कोराडी तहसील कामठी डिस्ट्रिक्ट नागपूर. म्हणजे मी खसरा क्रमांक 238 मौजा कोराडी तालुका कामठी जिल्हा नागपूर याची मालक आहे. हे त्यांनी 100 रुपयाच्या ॲफिडेव्हिटवर लिहून दिलेलं आहे. हे ॲफिडेव्हिट नागपूर NMRDAच्या ऑफिसमध्ये उपलब्ध आहे आणि या आधारे मान्य जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्यांना आकृषक प्रमाणपत्र दिलेलं आहे. हे ॲफिडेव्हिट आहे. त्यानंतर हे बघा, हे त्यांच्या हे 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर, हे त्यांच्या सह्या. त्यानंतर हे दुसरं जे पेपर मी आपल्याला दाखवतोय हे 100 रुपयाचे 2 स्टॅम्प पेपर आहे. त्याच्यावरही दिलेले आहे त्यांनी. हे आहे क्षतिपूर्ती बंद इंडिम्निटी बॉन्ड. याच्यावर त्या लिहितात, मी खालील सही करणार श्रीमती अन्नपूर्णा शास्त्री, संचालक भारतीय विद्या भवन, राहणार शुभंकर अपार्टमेंट, हिलटॉप, नागपूर. माझा भूखंड जागा खसरा क्रमांक 238 मौजा कोराडी तहसील कामठी जिल्हा नागपूर अभिन्यासात आहे. या अभिन्यासाला महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966च्या तरतुदीनुसार मी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला माझे मालकी हक्क दर्शविणाऱ्या कागदपत्रासह अर्ज सादर केलेला आहे. त्या याच्यामध्ये पुन्हा म्हणतात की ही जागा माझ्या मालकीची आहे आणि माझ्या मालकी हक्काच्या कागदपत्रासह मी अर्ज केलेला आहे. तर हे असे अनेक प्रतिज्ञापत्र आणि स्टॅम्प पेपरवरती क्षतिपूर्ती बॉन्ड जे आहे हे भारतीय विद्या भवनच्या लोकांनी या जमिनीला स्वतःच्या मालकीची दाखवण्याकरता लिहून दिलेले आहे. याच्यामध्ये स्पष्ट दिसून पडतं की याच्यात कोणतीही गोष्ट अनवधानाने झालेली नाही. सर्व गोष्टी जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सर, स्वार्थी हेतूने बनवाबनवी करून शासकीय अभिलेखात त्रुटीपूर्ण लेख लिहून बनावट डॉक्युमेंट तयार करून हे सर्व प्रकार घडलेले आहेत. प्रतिनिधी परेश जाटवेसह कॅमेरा पर्सन शुभम वंजारी, कृषी समृद्धी, नागपूर.